आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कॉकरोच जनता पार्टी आणि जेनझी यांच्या आंदोलनाला मिळालेल्या अभूतपूर्व अशा यशाची। ज्यांना झुरळ म्हणून हिणवलं त्यांच्या समोरच आज सरकारला झुकावं लागलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे गेल्या 35 दिवसांपासून दिल्लीमधल्या जंतर मंतर या ठिकाणी सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या या आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालंय। नीटच्या पेपर फुटीमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती, त्यामुळे नीट पेपर फुटीमध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉकरोच जनता पार्टी सोबतच देशभरामधल्या विद्यार्थ्यांनी केली। आणि याच आंदोलनाचं लोड फक्त दिल्ली या एका शहरापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते संपूर्ण देशामध्ये पसरलं। देशभरामध्ये केंद्र सरकारच्या विरोधात असंतोष वाढत चालला होता आणि त्यामुळे अखेर सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागलाय। मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये एकाही मंत्र्याचा राजीनामा आतापर्यंत झाला नव्हता। 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये अनेक मोठमोठी आंदोलनं खरं तर देशाने बघितली आहेत, मात्र एखाद्या जन आंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही अशी पहिलीच वेळ केंद्र सरकारवर आली। त्यामुळे या आंदोलनाची आणि जेनझी पिढीची सध्या चर्चा देशभरात होतीये। क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते। हम कहना चाहते झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। डीसीपी संदीप लांबा, एसीपी अजय शर्मा, सचिन शर्मा, ये जो लाठियां चलाई है ना अपने अमित शाह और मोदी के नाम पर, अभी एक इस्तीफा हुआ है, याद रखना कॉकरोच से पंगा नहीं लेना है। दिस इज फॉर देम, ये उन सभी बच्चों के लिए जिनकी जिंदगी धर्मेंद्र प्रधान ने ली थी। ये वो बच्चे हैं जिनको आज न्याय मिला है।